आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये हनुमानगढी इथं सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। यावेळी भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील कार्यकर्त्यांसह हनुमान चालीसा पठण केलं। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलंय। भानखेडा मार्गावरील हनुमानगढी परिसरात हनुमानाची 111 फूट उंच मूर्ती तयार होतीये। मूर्तीचं लोकार्पण आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या हाताने या ठिकाणी याचं लोकार्पण करणार आहे। याची पूर्ण या ठिकाणी हनुमानगढी या परिसरामध्ये राम मंदिर आणि हनुमानगढीचं उद्घाटन करणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या हाताने। आणि त्या प्रसंगी देशातील जेवढे साधू संत आहे त्या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आणि त्याची जंग तयारी या ठिकाणी जोरात या कामाच्या मधून सुरू आहे। आणि ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला, मला असं वाटतं त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांनी आपल्या घरामध्ये संकटमुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचं पठण केलं पाहिजे घरामध्ये। आणि त्यांच्या आजूबाजूला जे संकट आहे त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या हनुमानगढीला येऊन त्यांना हारार्पण करावं लागेल। इथे बसून हनुमान चालीसा वाचावं लागेल, तरच त्यांच्या आजूबाजूचं संकट दूर होईल। देवाच्या घरी कोणीही मोठा नसते आणि कोणीही निमंत्रण देत नसतात। देवाच्या घरी स्वइच्छाने त्यांनी आला पाहिजे, कारण जेव्हापासून हनुमान चालीसाचा विरोध उद्धव ठाकरेजींनी केला तेव्हापासून 40चा विरोध केला, 40 लोक आउट। आणि आताही जेवढेही उरलेले आहे तेही सुद्धा बाहेर होण्याची पूर्ण मानसिकता आणि तयारीत आहे। तर मला वाटते त्यांनी लवकर हनुमान चालीसाचं पठण घरी ठेवला पाहिजे आणि इथे येऊन हनुमानजीचे दर्शन घेतले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।